नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर. कशा आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा आणि स्वामींची सेवा करत राहा. तर हे आहे नित्य सेवा स्तोत्र व मंत्र. हे पुस्तक खूप जुनं आहे, खूप वर्षापासून माझ्याकडे आहे, त्यामुळे या पुस्तकाची अशी अवस्था झालेली आहे. तर याकडे तुम्ही दुर्लक्ष करा, पण हे पुस्तक खूप महत्त्वाचं आहे आपल्या नित्यसेवा आणि नित्यसेवा जी आपण स्वामींची करत असतो त्यासाठी. तर प्रत्येक वाराला आपण प्रत्येक देवतांची सेवा करत असतो. म्हणजे एक एक भक्तांना अशी सवय असते की पहिला सोमवारी शंकर भगवानांची सेवा केली जाते, मंगळवारी गणपती बाप्पांची सेवा केली जाते, शुक्रवारी मंगळवारी लक्ष्मी माताची सेवा केली जाते. तर अशा प्रकारे प्रत्येक वाराला आपण देवतांची सेवा करत असतो. तर त्यासाठी हे पुस्तक खूप महत्त्वाचं आहे, कारण की या पुस्तकामध्ये ते सगळी सेवा, ते सगळे स्तोत्र व मंत्र दिलेले आहेत. आपण कोणती सेवा केली पाहिजे भगवान शंकराची, सोमवारी कोणती सेवा केली पाहिजे, परत मंगळवारी कोणती सेवा केली पाहिजे, बुधवारी कोणती सेवा केली पाहिजे, गुरुवारी कोणती सेवा केली पाहिजे, शुक्रवारी कोणती सेवा केली जात पाहिजे, शनिवारी, रविवारी 7 वारांची कोणती सेवा असते, कोणते मंत्र स्तोत्र असतात, ते सगळे यामध्ये आपल्याला दिलेले आहेत. त्याचबरोबर नवग्रह स्तोत्र वगैरे सगळं दिलेलं आहे. काळ सर्पदोष तुमच्या कुंडलीमध्ये असेल तर ते देखील, त्यावर देखील उपाय आणि सेवा दिलेले आहेत. त्याचबरोबर प्रत्येक पारायणामध्ये आपल्याला स्वामीस्तवन हे म्हणावंच लागतं, तर स्वामीस्तवन देखील यामध्ये दिलेलं आहे. तर खूप उपयोगी असं आपल्याला हे पुस्तक आहे. तर ज्यांना खरेदी करायचं असेल तर त्यांनी नक्की खरेदी करा. हे पुस्तक तुम्हाला दिंडोरी प्रणीत जे केंद्र आहेत तिथे तुम्हाला हे पुस्तक मिळून जाईल, कारण की हे पुस्तक बाहेर कुठल्याही दुकानामध्ये, पुस्तकांच्या दुकानामध्ये किंवा धार्मिक वस्तू जिथे मिळतात तिथे तुम्हाला हे पुस्तक मिळणार नाही. फक्त हे पुस्तक तुम्हाला जे केंद्र आहेत स्वामींचे तिथेच तुम्हाला मिळेल. आणि याची प्राईस देखील 64 रुपये आहे. जास्त काही याची प्राईस नाही, 64 रुपये प्राईस आहे. तर हे पुस्तक ज्यांना खरेदी करायचं असेल त्यांनी खरेदी करू शकता. आणि ज्यांच्या जवळपास केंद्र नाहीत, ज्यांना माहिती नाही, तर त्यांनी मला कमेंट करा, मी तुम्हाला हे पुस्तक घर बसल्या उपलब्ध करून देईन. तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. नित्यसेवेबद्दल या नित्यसेवेच्या पुस्तकाबद्दल आणखीन काही तुमचे प्रश्न असतील तर ते कमेंटद्वारे नक्की विचारा. त्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेन. आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब देखील करा. पुन्हा भेटूया नवीन एक अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.